पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने सुमारे 700 कर्मचारी अडचणीत सापडले आहेत। गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर भरती केलेल्या या कंपनीत फेब्रुवारीपासून पगार उशिरा मिळू लागला होता। व्यवस्थापनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली, मात्र कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळाले नाही। यानंतर कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात कार्यालय बंद केलं। काही कर्मचाऱ्यांना पगाराचे चेक देण्यात आले होते, मात्र ते बँकेत जमा केल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत। तसंच लॅपटॉपसाठी सुरक्षा ठेव म्हणून घेतलेले 15,000 रुपयेही परत करण्यात आले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। नोकरी आणि पगार दोन्ही अडकल्याने अनेक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत। या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे। कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। बाकी या संपूर्ण घटनेविषयीची तुमची काय मत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।